बुधवारी शरद पवार राज्याच्या विधानभवनात दाखल झाले. 1996 नंतर तब्बल 30 वर्षांनी शरद पवार हे अधिवेशन काळात विधानभवनात आल्याने त्याची राज्यभर चर्चा झाली. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्च अधिकार समितीच्या विशेष बैठकीसाठी शरद पवार आले होते. पण या बैठकीपेक्षा जास्त चर्चा झाली ती शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीची. सीमा प्रश्नाबाबत झालेल्या बैठकीनंतर शरद पवार विधिमंडळातल्या एकनाथ शिंदेंच्या दालनात पोहोचले. तेव्हा एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळाची बैठक मध्ये सोडून दालनात आले आणि त्यांनी शरद पवार यांचं उत्साहात स्वागत केलं. इतकंच नाही तर शिंदेंच्या दालनात शरद पवारांनी आपल्या आमदारांची बैठकही घेतली आणि या सगळ्या मागचे राजकीय अर्थ काढले जाऊ लागलेत. शरद पवार हे एकनाथ शिंदेंच्या दालनात गेल्यामुळे ठाकरे गटाचे संजय राऊत भडकले. त्यांनी संताप व्यक्त केला. शरद पवारांच्या नेत्यांनी शिंदेंच्या दालनात बैठक का झाली याचं कारण सांगत याला राजकीय रंग देण्याची गरज नसल्याचे म्हटले. पण एकीकडे शरद पवारांच्या एनडीएत सामील होण्याची चर्चा, या चर्चांना फडणवीसांनी लावलेला ब्रेक आणि मग शिंदेंच्या दालनात शरद पवारांनी आपल्या आमदारांची घेतलेली बैठक, यामुळे आता राज्यामध्ये पवार शिंदे पॅटर्न सुरू होणार का अशा चर्चांना सुरुवात झाली आहे. पण या चर्चामागची कारणं आणि परिणाम नेमके आहेत काय? शरद पवार यांचा आधी भाजप आणि आता शिंदे यांच्यासोबतचा डाव नेमका बिघडणार की बसणार पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये. शरद पवार एकनाथ शिंदे यांची भेट आणि पवारांनी शिंदेंच्या दालनात घेतलेली आमदारांची बैठक, यावरून संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. शरद पवार हे मोठे नेते आहेत, म्हणजे एकनाथ शिंदेंनी या महाराष्ट्राला भ्रष्टाचाराची कीड आणि गद्दारीची वाळवी लावली. त्यांच्या दालनात बैठक घेणे योग्य नाही. त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची विश्वासार्हता कमी होते. महाविकास आघाडीच्या घटक पक्षाने नियम पाळायला पाहिजेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं. तर यावर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिलं. पवारांची प्रकृती विचारात घेता बैठकीसाठी जवळ असलेल्या एकनाथ शिंदेंच्या दालनाची निवड करण्यात आली, असे आव्हाडांनी म्हटलं. तर हा केवळ योगायोग आहे, यातून राजकीय अर्थ काढू नयेत. संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाने कोणताही गैरसमज करून घेऊ नये, असे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले. आता हा योगायोग असल्याचं सांगितलं जात असलं तरी राजकारणात योगायोगापेक्षा संकेताकडे जास्त लक्ष दिलं जातं. त्यात शरद पवारांचं 30 वर्षांनी विधिमंडळात येणं आणि तिथे शिंदेंच्या दालनात आपल्या आमदारांची बैठक घेणे, यावरून राजकीय अँगल्स काढले जाणं स्वाभाविक आहे. आता या घटनेमध्ये कोणत्या राजकीय चर्चा आहेत ते पाहूयात. शरद पवार आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीमागचा सगळ्यात पहिला अँगल काढला जातोय तो म्हणजे फडणवीसांना काउंटर करणे. 2 दिवसापूर्वी भाजपचे नेते विनोद तावडे आणि शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांची एका हॉटेलमध्ये गुप्त भेट झाल्याच्या बातम्या आल्या. त्यानंतर शरद पवार गट एनडीएमध्ये येणार का अशा चर्चांना सुरुवात झाली. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्ली दौरा केला. तेव्हा दिल्लीतच त्यांना शरद पवारांच्या एनडीएमधल्या एंट्रीबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा मात्र फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की महाराष्ट्रात एनडीएमध्ये कुठलाही नवीन पक्ष येणार नाही. आता जे पक्ष आहेत तेच पक्ष एनडीएमध्ये राहतील. शरद पवार यांच्या पक्षात जे आमदार आणि खासदार आहेत त्यापैकी कोणालाही तोडण्याचा आमचा प्रयत्न नाही, असं फडणवीस म्हणाले. आता केंद्रीय भाजपसाठी शरद पवारांचे 8 खासदार गरजेचे असले तरी राज्याच्या सत्तेसाठी शरद पवारांची कोणतीही गरज भाजपला नाही. त्यामुळे शरद पवार जर एनडीएत सहभागी झाले तर राज्यामध्ये फडणवीसांचा असलेला एकहाती होल्ड कमी होऊ शकतो. त्यात शिंदे पवार अशी संभाव्य युती झाली तर फडणवीसांना शह बसू शकतो. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस हा नो एंट्रीचा बोर्ड लावतायत, अशी सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. पण आता शरद पवार आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीमुळे जे फडणवीसांना नकोय तेच घडतंय का, असा प्रश्न निर्माण झाला. खरं तर काँग्रेसमध्ये विलीन व्हायचं की भाजपसोबत सत्तेत सामील व्हायचं, यावरूनच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत 2 गट असल्याची चर्चा आहे. त्यातूनच तावडे आणि जयंत पाटील यांच्यातल्या भेटीनंतर शरद पवार एनडीएत येणार असं बोललं जाऊ लागलं.
पण फडणवीसांनी थेट दिल्लीतच या चर्चेतली हवाच काढून टाकली. आता यावर जर शिंदेसोबत आले तर ते NDAचाच भाग असल्यामुळे केंद्रीय भाजपसाठी ही गोष्ट चांगलीच असेल. पण यामुळे फडणवीसांसमोर आव्हान उभं राहू शकतं. त्यामुळे शरद पवार आणि एकनाथ शिंदे फडणवीसांना काउंटर करण्याची खेळी खेळतायत का, असा प्रश्न निर्माण होतो. सध्या ऑपरेशन टायगरमुळे बॅकफूटला गेलेले एकनाथ शिंदे अचानक फ्रंट फूटवर आलेत. केंद्रीय पातळीवर शिंदेंची ताकद वाढली असली तरी राज्यामध्ये आजही सबकुछ फडणवीस अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे शरद पवार सोबत आहेत हा मेसेज देत एकनाथ शिंदे आपलं राज्यातलं महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करतायत, अशा चर्चा होताना दिसत आहेत. शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीमागचा दुसरा राजकीय अँगल काढला जातोय तो म्हणजे मराठा पॉलिटिक्स. अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीची सूत्रे सुनेत्रा पवारांकडे आली असली तरी पक्षातले महत्त्वाचे नेते हे फडणवीसांनाच आपलं नेतृत्व मानतायत असं वारंवार दिसून येतं. त्यामुळेच अजितदादांना मानणाऱ्या राष्ट्रवादीच्या मराठा पॉकेट्सवरती अप्रत्यक्षपणे फडणवीसांचीच पकड आहे. पण आता एकनाथ शिंदे आणि शरद पवार एक झाले तर साहजिकच मराठा फॅक्टरच्या बाबतीत ही बेरीज महत्त्वाची ठरते. शरद पवार आणि एकनाथ शिंदे हे ग्राउंडवरती काम करणारे नेते आहेत. त्यात पश्चिम महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रावर शरद पवारांची पकड आजही कायम आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांचे एक होणं, त्यांची भेट होणं हा मराठा समाजासमोरचा एक भक्कम पर्याय मानला जातो. त्यामुळे सगळ्यात जास्त फडणवीसांचा प्रभाव असलेली अजितदादांची राष्ट्रवादी देखील डॅमेज होण्याची शक्यता आहे. अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या आमदारांचा ग्राउंड लेवलचा बेस आणि भक्कम मराठा चेहरा या दोन्ही गोष्टी वजा झाल्याचं दिसून येतं. त्यामुळे पुढच्या निवडणुकामध्ये निवडून येण्यासाठी फक्त सत्तासोबत असणं एवढंच आमदारांसाठी महत्त्वाचं असणार नाही. त्यांना एक भक्कम नेतृत्वाची देखील गरज आहे. त्यासाठी त्यांच्यासमोर शरद पवार आणि एकनाथ शिंदे हे दोन सगळ्यात सेफ पर्याय आहेत. जर हे दोन्ही नेते सत्तेचाच भाग असतील तर सगळ्याच बाजूंनी अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांचे विजयाचं गणित पक्कं होऊ शकतं. त्यात अजितदादांच्या हयात असताना दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या होत्या. हे स्वतः शरद पवारांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे दादांची शेवटची इच्छा या फॅक्टरवर जर हे आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सहभागी झाले तर स्वाभाविक मुद्द्यावर सुद्धा त्यांची सरशी होऊ शकते. त्यामुळे ज्या आमदारांच्या पाठीशी मराठा समाजाची ताकद उभी आहे ते आमदार अजितदादांच्या राष्ट्रवादीतून शरद पवार किंवा एकनाथ शिंदेकडे जाण्याचा पर्याय नक्कीच निवडू शकतात. त्यामुळे शरद पवारांच्या पक्षाला राज्यात मोठे रिवायवल मिळू शकतं. तर एकनाथ शिंदेंना आपले मराठा राजकारण जास्त भक्कमपणे करता येऊ शकते. म्हणूनच या दोन्ही नेत्यांची भेट राज्यातल्या मराठा पॉलिटिक्ससाठी महत्त्वाची असल्याचे मानले जाते. शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीमागचा तिसरा राजकीय अँगल काढला जातोय तो म्हणजे फायद्याचं राजकारण. आधी उद्धव ठाकरेंचे 6 खासदार एकनाथ शिंदेंनी आपल्या पक्षात घेतले. आता जर त्यांच्याच माध्यमातून 8 खासदार आणि शरद पवारांसारखा मास लीडर जर NDAच्या सोबत येणार असेल तर केंद्रीय पातळीवर एकनाथ शिंदेंचं महत्त्व आणखी वाढेल यात शंका नाही. त्यामुळे 2029ला कुबड्या दूर करण्याचे संकेत देणाऱ्या भाजपला शिंदेंना टाळणे शक्य होणार नाही. तसेच शरद पवारांना आपल्या पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी सध्या सत्तेत येणे महत्त्वाचे आहे. जर केंद्रामध्ये सत्तेचा वाटा मिळाला तर सुप्रिया सुळेंना मंत्रिपद देऊन पक्ष नेतृत्वाचा मोठा तिढा शरद पवार सोडू शकतात. तसेच दोन्ही नेते एकत्रित आले तर महाराष्ट्रातील बहुजन राजकारणावरती पकड ढिली होत असल्याचं भाजपला सुद्धा त्यांना सोबत घेऊन चालणं भाग ठरू शकतं. त्यामुळे शरद पवार आणि एकनाथ शिंदेंची भेट ही प्रेशर पॉलिटिक्सच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याचं सांगितलं जात आहे. आता या सगळ्या भेटीसंदर्भात पुढच्या आगामी काळात नेमक्या कोणत्या राजकीय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण तुम्हाला काय वाटतं, शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीत नेमकं काय राजकारण घडेल? शरद पवार NDAचा भाग होतील का? आणि जर झाले तर ते कोणत्या माध्यमातून? भाजप किंवा एकनाथ शिंदे यापैकी शरद पवारांचा कोणता डाव असेल? याबद्दलची तुमची मते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी
खरा दर्पण चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. धन्यवाद.